नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये जमिनीचे मालक एकाहून अधिक असतात। अनेक वेळा कुटुंबामध्ये जमिनीची वाटणी होते, परंतु ती महसूल नोंदीमध्ये वेगळी केलेली नसते। अशा वेळी जमिनीचा 7/12 एकत्रित राहतो आणि वाटणी झाल्यानंतरही अधिकृत कागदपत्रामध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र हक्क स्पष्ट दिसत नाही। यामुळे भविष्यात जमीन खरेदी विक्री, कर्ज प्रक्रिया किंवा इतर कायदेशीर व्यवहार करताना अडचणी निर्माण होतात। त्यामुळे वाटणी झाल्यावर स्वतंत्र 7/12 उतारा काढणे गरजेचे असते। या प्रक्रियेस पोट हिस्सा नोंद म्हणतात। तर वाटणीनंतर स्वतंत्र 7/12 उतारा काढण्याची प्रक्रिया। तर आपसाती सामंजस्याने वाटणी। सर्व भागधारकांनी आपसात जमीन कोणाला किती भाग मिळणार यावर एकमताने निर्णय घ्यावा। हा निर्णय लेखी स्वरूपात वाटणी करारनामा म्हणून नोंदवला जातो। तो वकिलामार्फत तयार करून नोंदणी कार्यालयात रजिस्टर करावा लागतो। तर जाणून घेऊया की पोट हिश्शासाठी अर्ज कोठे करावा। तर संबंधित तालुका कार्यालयातील महसूल विभाग किंवा ऑनलाईन महसूल पोर्टलवरून पोट हिस्सा नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो। अर्जात वाटणी झालेल्या भागांचे तपशील, वाटणीचा करार, जुना 7/12 उतारा, जमीनधारकाचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, रहिवासी पुरावा यांचा समावेश असतो। अर्ज सादर केल्यानंतर तलाठी संबंधित जमिनीची मोजणी करतो, तिथल्या सीमारेषा पाहतो आणि प्रत्यक्ष वाटणी झालेली आहे का हे खात्री करतो। त्यानंतर मंडळ अधिकारी अहवाल तयार करतो व तो तहसीलदाराकडे सादर करतो। तपासणी अहवाल व कागदपत्राच्या आधारे तहसीलदार पोट हिस्सा मंजूर करतो। त्यानंतर महसूल नोंदीमध्ये प्रत्येक भागधारकाच्या नावाने स्वतंत्र 7/12 उतारा तयार केला जातो। मंजुरीनंतर संबंधित व्यक्ती महाभूलेख किंवा ई7/12 वेबसाईटवरून आपला नवीन स्वतंत्र 7/12 उतारा पाहू व डाउनलोड करू शकतात। यावर फक्त त्यांच्याच नावाने मिळकतीची नोंद झालेली असते। तर लक्षात घ्या काही महत्त्वाच्या बाबी। तर वाटणी सर्व भागधारकांच्या संमतीने झालेली असावी। वादग्रस्त जमिनीवर पोट हिस्सा नोंद होत नाही। जमिनीवर जर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद, बंधन किंवा कर्ज असेल तर ते आधी निकाली काढावे लागते। नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जमिनीसाठी स्थानिक प्राधिकरणाची मान्यता लागते। दरम्यान जमिनीची वाटणी झाल्यानंतर स्वतंत्र 7/12 उतारा काढणे हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीर टप्पा आहे। हे न केल्यास भविष्यात मालकी संबंधी वाद, व्यवहारातील अडथळे याचा सामना करावा लागतो। त्यामुळे जमिनीच्या वाटणीनंतर योग्य त्या कागदपत्रासह तहसील कार्यालयात पोट हिश्श्यासाठी अर्ज करून वेगळा 7/12 उतारा मिळवणे सर्व जमीनधारकांनी वेळेत करून घ्यावा। जर माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।